पण आपण ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये पडतो किंवा इंजिनिअरिंग सुरू करतो त्यावेळेस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजू लागतात. असं म्हणजे सुरुवातीला तर काही समजत नाही, म्हणजे 1 महिना तरी, पण जेव्हा आपलं एक सेमिस्टर होतं किंवा फर्स्ट इयर होतं तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात ऑटोमॅटिकली. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणव. तर आज माझं यूट्यूबला पहिलाच व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओचं बनवण्याचं कारण म्हणजे आत्ता ज्यांची CET झाली त्यांना बरेचसे असे क्वेश्चन असतात की आम्ही कोणत्या ब्रांचला गेलं पाहिजे किंवा असे छोटे छोटे क्वेश्चन असतात. त्याच गोष्टीचं सोल्युशन म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवतो आहे. आणि त्याचप्रमाणे माझं फर्स्ट इयर कसं होतं किंवा माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा होता. मी तुम्हाला माहिती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली पाहिजे. तर त्यामुळेच हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता, पण त्याचबद्दल काही गोष्टी तुम्हाला डोक्यात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्याला इंजिनिअरिंग करायच्या आधीच आपला असे क्वेश्चन पडतात की इंजिनिअरिंग जमेल का नाही. पण आपण ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये पडतो किंवा इंजिनिअरिंग सुरू करतो त्यावेळेस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजू लागतात. असं म्हणजे सुरुवातीला तर काही समजत नाही, म्हणजे 1 महिना तरी, पण जेव्हा आपलं एक सेमिस्टर होतं किंवा फर्स्ट इयर होतं तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात ऑटोमॅटिकली. तसं जर काही गोष्टी समजल्या नाही तर आपण शिक्षकाला विचारतो. म्हणजे तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरला येताल तेव्हा पहिल्या सेममध्येच तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील. पण तुम्हाला जर ह्या गोष्टी लवकरात लवकर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या सिनियर्सला तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी फर्स्ट इयरमध्ये तर म्हणजे जास्त काही करण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्याच्यावर सिलेबस असतो. म्हणजे 11वी-12वीचं सगळं डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन या सगळ्या गोष्टी असतात. आणि तसं पाहिलं माझं एक्सपिरियन्स तर खूप छान होता. म्हणजे पहिले सेमिस्टर झालं, आता दुसरं पण झालं आहे. आता माझा थोड्या दिवसामध्ये रिझल्ट पण येईल. आणि पहिल्या सेमिस्टरला म्हणजे मी जवळजवळ नवीन कॉलेजला आलो होतो त्यावेळेस विषय सगळे नवीन होते. काही माहीत नव्हतं विषयाबद्दल, काही माहिती नव्हती. ॲडमिशन घेतलं होतं आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये लेक्चर व्हायचे तेव्हा थोडं काही एवढं समजत नव्हतं. सगळं इंग्लिशमध्ये किंवा सगळं असं वेगळं वेगळं वाटायचं. पण जेव्हा पहिलं सेमिस्टर झालं तेव्हा बरं वाटलं जरा, म्हणजे समजायला लागल्या सगळ्या गोष्टी. आणि आपलं 11वी-12वीला कसं असतं की पेपर असं डायरेक्ट 1 वर्षाला किंवा जे आपले थोडे छोटे छोटे मार्चचे पेपर असतात तसेच इथं पण होतात. आता हे सगळं तर चालूच राहतं, पण कॉलेज म्हणलं की मजा आलीच. आणि मजाचे दिवस म्हणजे डेज असतात. आता डेज असतात आपले डिसेंबरच्या दरम्यान, आणि डिसेंबरमध्ये डेजमध्ये डिपार्टमेंट डे असेल, बाकी बॉलिवूड डे असेल किंवा त्याचप्रमाणे गॅदरिंग पण असते कॉलेजमध्ये. या सगळ्या दिवशी खूप मजा येते. आणि कॉलेजमध्ये छोटे छोटे असे इव्हेंट्स चालूच राहतात आणि त्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे तुम्ही पण. मी पण बऱ्याचशा इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी ब्लॉगिंग ID पण चालवतो माझी एक. तर म्हणजे खूप छान आहे सगळ्या गोष्टी. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही पण करू शकता ब्लॉग बिग. असं एक कॉलेजची एक आठवण म्हणून तर राहतेच, आणि स्वतः एक आयडेंटिटी पण होतं, कॉलेजमध्ये नाव होतं थोडंसं. या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला पण अशा गोष्टीची आवड असेल तर कॉलेज लाईफमध्ये करायलाच पाहिजे. आणि पुढे आपल्याला ह्या गोष्टीसाठी कसं म्हणजे असं एवढा टाईम नाही भेटत, जबाबदाऱ्या पडतात. आणि जर तसं पाहिजे म्हणलं तर 12वीनंतर तुम्ही डायरेक्टली CET नंतर ह्या गोष्टी म्हणजे इंजिनिअरिंगला येता किंवा फार्मसीकडे जाता. पण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप कन्फ्युजन असतं की फार्मसीकडे गेलं पाहिजे की इंजिनिअरिंग केली पाहिजे. आता इंजिनिअरिंगमध्ये पण आपल्याला खूप ब्रांचेस असतात, कोणत्या ब्रांचला जायला पाहिजे, कट ऑफ किती असतो किंवा आपल्याला जमेल का नाही, हे खूप म्हणजे असे खूप प्रश्न असतात. आणि ते आपल्या म्हणजे सगळ्याला म्हणजे साहजिक आहे, सगळ्यांना ते क्वेश्चन पडतातच. पण मग एक डिसिजन घेणं आपल्याला ते असतंच. त्यामुळं प्रश्न येतात मला. मी पण म्हणजे सजेस्ट करतो, म्हणजे असं नाही, जर इंटरेस्ट असेल तर करण्यात काही वाटत नाही. पण जर मग इच्छा नसेल, घरच्यांच्या दबावामुळे आपण जर ती गोष्ट करतो आहे, तर मग जर नाही जमलं तर मग घरच्याला काय उत्तर द्यायची किंवा घरच्यांचा पैसा घालवणं हे पण चुकीची गोष्ट आहे. आता इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तरी साधारण 2 ते 3 लाख रुपये 2 वर्षाला किंवा 1 वर्षाला खर्च येतोच, जसं आपल्या कास्ट वाईज असतो. आता मी म्हणजे कास्ट नाही सांगत, पण मला साहजिक 1.5 लाख रुपयापर्यंत वर्षाला खर्च येतोच. आणि इंजिनिअरिंग म्हणजे अवघड नाही आहे, पण केलं तर सगळं सोपं आहे. इंजिनिअरिंग म्हणजे असं काही अवघड नाही आहे. मी जेव्हा इथे या टायमाला विचार केला होता की मला जमेल नाही जमेल, पण जसं मी आता शिकतो आहे, करतो आहे, तसं सगळं क्लिअर होतं आहे. आणि राहिलं पालकांचं, तर पालकांना पण एवढं सांगणं आहे की आपल्या मुलांवर काय असा टाकू नका. म्हणजे त्यांची इच्छा असेल त्यांना ते करू द्या. कारण आणि जर ते मन लावून नाही केलं त्यांनी होणार पण नाही आहे. उगाच तुमचा पैसा वाया जाईल. आणि जर त्याला नाही जमलं किंवा काही नाही झालं तर मग ते असं वाटणारच ना, म्हणजे आम्ही एवढं पैसे खर्च केले पण त्याला जमलं नाही किंवा असं काही. तर त्याला जे वाटतं ते करू द्या, त्याच्यावर दबाव टाकू नका. त्याला आधी विचारा तुला काय करायचं आहे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून त्याचा एक निर्णय घ्या. आता तुम्हाला मस्त वाटतं की तुमचा मुलगा कुठेतरी मोठ्या याच्यावर गेला पाहिजे किंवा त्याने इंजिनिअरिंग केली पाहिजे जसं बाकीची मुलं करतात, पण त्याचा इंटरेस्ट कुठं वेगळीकडे असेल. मग त्याला ते विचारा
व त्याला त्या गोष्टीसाठी तुम्ही सांगा की आम्ही पण आहोत, तू कर, तुला काय करायचं आहे ते. हे सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगसाठी फोर्स करू नका. जर इच्छा असेल तर नक्की करा. इंजिनिअरिंगमध्ये खूप स्कोप आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर खूप आहे. म्हणजे बघा, जर CS आणि IT हा विषय घेतला तर तिथे खूप कॉम्पिटिशन आहे. आणि मेकॅनिकल ही अशी कोर ब्रांच आहे. त्या कोर ब्रांचला म्हणजे कधी असं कॉम्पिटिशन म्हणजे त्याचं कमी जास्त नसतं, किंवा इथे प्लेसमेंट तर नक्कीच होतात. म्हणजे कॉलेजमध्ये तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिक ह्या ब्रांचला नक्की होतं, कारण CS आणि ITचा कट ऑफ कमी जास्त होत राहतो, कॉम्पिटिशन जास्त कमी होतं. पण मग तसं कोर ब्रांचेसमध्ये नाही होत, स्पेशली तर मेकॅनिकलमध्ये. मेकॅनिकल ही ब्रांच खूप भारी आहे. जर तुम्ही घेतली, केली तर खूप छान आहे. आणि जर त्याबद्दल, जर मेकॅनिकलमध्ये तुम्हाला जर खरंच खूप मोठं फ्युचर करायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे कोर्स किंवा छोटे मोठे कोर्स पण आहेत अवेलेबल, ते करू शकता आणि आपले प्रोफाईल बिल्ड करू शकता. रिझ्यूममध्ये जर अशा गोष्टी ॲड केल्या तर चांगला पॅकेज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणी नाही अडू शकत. या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, ज्या तुम्ही केल्या पाहिजेत. आणि लास्टला हेच बोलेल की आजच्या व्हिडिओमध्ये बरंचसं आहे तुम्हाला म्हणजे बरंच काही असं क्लिअर झाले असेल. त्यामुळे अकाउंटला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक छान अशी कमेंट करा. माझा हा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला, बाय.